अरे डॅड आवर आवर यू डॅड. काय वाजले किती? कुठे होतास तू? इतका उशीर का तुला? ऑफिस मध्ये खूप काम होतं त्यामुळे. जेवलास का? फुल टाईट. फुल टाईट? नाही ऍक्च्युली पोटभरच जेवलोय. खूप थकलोय डॅड. येऊ का? गुड नाईट. गुड नाईट. इकडे इकडे. तिकडेच चाललो. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही तिकडे तोल चटकतो पाय तोल जातो तिकडे. काय माणसाचा तोल असा कधी कधी जात असतो. फक्त तुम्ही सपोर्ट करत राहायला पाहिजे. कार्तिक, 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 हे बळा. होय कार्तिक. हळू 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 हळू. अरे डॅड तू 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 काय करतो? तुला काय हवंय हवंय का डॅड? नाही मीच तुला विचारायला आलोय, तुला काही हवंय का? काही लिंबू पाणी, ब्लॅक कॉफी वगैरे? नाही मी अरे आता झोपायचे तयारी. शूज काढून जॅकेट चेंज करून मी झोपा. काय झालं? मी जरा नाही, ठीक ठीक आहे ठीक आहे. कळतंय मला, ते कळलंय ते सगळं. कार्तिक, नशा करावी, नशा करायला माझी ना नाहीये, पण कसं छान तरंगता येईल इतपत, अडखळून पडेपर्यंत नाही. इट्स रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. सॉरी डॅड. कंट्रोलच नाही राहिला. काय झालं? काय झालं मला सांग. काय काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे काही? काय? हो मी आहे प्रॉब्लेम. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काही न करूनही लोकांच्या आयुष्यात एवढा मोठा प्रॉब्लेम आहे रे. मग आणि मी एवढा वाईट आहे खरे. खूप चांगला आहेस तू. नाही खूप चांगला आहेस तू. मी सांगतो तुला, माझा मुलगा आहेस तू, वाईट असूच शकत नाहीस. कळत? कोण आहे ती मुलगी? कोण आहे ती मुलगी? कोण आहे ती मुलगी? कोण? ज्याच्यामुळे तुझी ही अशी अवस्था झाली आहे, ती कोण आहे मुलगी? कोण नाही? कोण नाही डॅड. डॅड अशा मुलीबद्दल बोलायचंच काय जिच्या आयुष्यात पुन्हा कधी जायचंच नाहीये. कशाला बोलतोय तू? तू जा ना. हे बघ मी झोपतो डॅड. सगळं व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाहीये. बर्थडे पार्टीला जी आली नाही तीच कारण आहे या सगळ्याचं. तिचं नाव तरी सांग ना, आम्हाला कळू दे तरी. ठीक. फारच त्रास करून घेतलायस बाळा तू या सगळ्याचा. ठीक, नको 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 सांगूस तू. नको सांगूस. तू झोप झोप झोप, शांतपणे झोप झोप. एक झोप. जरा वर सरक. आयुष्य आयुष्य. अरे डॅड काही करत नाहीये. मी शूज काढतो तुझे. मी काढतो. अरे मी काढतो ना डॅड. कार्तिक,
मी काढतो. अरे बाळा, 22-23 वर्षांपूर्वीच्या कार्तिकची पुन्हा एकदा आठवण झाली मला. खरं सांग, लहानपणी असाच माती मागल्या पायाने खेळून यायचाच घरात. ओके कार्तिक, हे काय असं डोळे वाटारले की टुणकन अंगावर उडी मारायचास. खेळून दमून आलेला असायचास, तसाच खांद्यावर झोपून जायचास. आज पुन्हा एकदा 22-23 वर्षांपूर्वीच्या त्या कार्तिकची आठवण करून दिलीस. झोप शांतपणे झोप. झोप. लगेच ठेवू. झोपू. झोप 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 तू झोप शांत झोप. मी आहे ना. यू डॅड. झोप रे बाळा, झोप झोप झोप. बाबा, तुम्ही कॉफी? हा बाबाचा आहे आणि ही कॉफीच आहे. अहो पण मी बनवली असती ना. मग काय, मी बनवली तुझ्यासाठी. पी आणि मला सांग कशी झाली आहे. खूप स्ट्रॉंग झाली. माणूस स्ट्रॉंग आहे ना, त्यामुळे कॉफी सुद्धा स्ट्रॉंगच होणार. सॉरी बाळा, काल मी उगाच चिडलो तुझ्याबद्दल. सॉरी. बाबा हो, हे काय करताय? काही नाही ग, नंतर माझ्याच लक्षात आलं की ती रिपोर्टर घरी येण्याशी तुझा काहीच संबंधच नव्हता. उगाच चिडलो तुझ्यावरती. एकतर ऑफिसचं टेन्शन, डोकं आधीच गेलेलं होतं, सगळा राग उगीच तुझ्यावरती काढला. सॉरी. पण आम्हीच तर आहोत ना, मग आमच्यावरती चिडचिड झाली तर काय बिघडलं? खरं तर उलट व्हायला हवं. बाहेरचं टेन्शन घरात घेऊन न येता घरामध्ये शांत राहायला हवं. पण अजूनही जमत नाहीये मला. मलाही एक्झॅक्टली हेच म्हणायचंय. आता तरी पटतंय ना बाबा तुम्हाला? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचंय. जाऊ दे, माझ्या म्हणण्याने काय होणार आहे का? तसं या घरात सगळ्यात छोटाच आहे ना मी. माझ्या बोलण्याला कुठे काय अर्थ असतो? तुझी क्रिकेटची प्रॅक्टिस नाही आज? जायचंय ना, त्याचीच तयारी करतोय. मग जातोयस ना म्हणजे आता प्रॅक्टिसला? हा जातो. या घरात ना बोलण्याची पण चोरी आहे. बाबा, तुम्ही कॉफी माझ्यासाठी बनवली असेल पण तुमच्यासाठी नाही, बरोबर ना? तुझ्या हातचीच कॉफी लागते का मला बाळा, काय करू? मी आणतेच बनवून. बघा हे विसरली.
ते सध्या गाजत असलेल्या जय हिंद चाळीबद्दल थोडंसं बोलायचं होतं मला तुमच्याशी. मैत्रीण म्हणून आली असशील तर इथे बस, चहा घे आणि निघून जा. आणि रिपोर्टर म्हणून आली असशील तर इंग्रजी भाषेमध्ये माझ्याकडे तुझ्यासाठी फक्त 2 शब्द आहेत, गेट आउट. सर, तुम्ही आमच्याशी असं नाही वागू शकत. मी माझ्या घरामध्ये कोणाशीही कसंही वागू शकतो. ते तुमच्या घरात कसं वागायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला आन्सरेबल आहात. सॉरी. मैत्रीण म्हणून आली असशील तर इथे बस, चहा घे आणि निघून जा. आणि रिपोर्टर म्हणून आली असशील तर इंग्रजी भाषेमध्ये माझ्याकडे तुझ्यासाठी फक्त 2 शब्द आहेत, गेट आउट. गेट आउट. चल निघून जायत ना. हे बाबा, ते सगळं ते आवर. चल चल, ते ठेव, बंद करून ठेव द्या. त्याला लागायत ना. गेट आउट. व्हॉट नॉनसेन्स. एक तरी नॉन करप्ट प्रामाणिक माणसाला सोडा म्हणून काय चाललंय मला कळत नाही. गेट आउट. चल निघून जायत ना. गेट आउट. चल निघून जायत ना. गेट आउट. चल निघून जायत ना. ते कसे बोलतायत बघ ना. चक्क गेट आउट म्हणाले. काय मॅनर्स आहेत की नाही? मॉम, ते कीर्तन आहेत ना, ते जरा सणकीच आहेत. आमच्या कॉलेजमध्ये येत असतात रिहर्सलसाठी. कॉलेजमध्ये? त्यांची मुलगी आहे ना कॉलेजमध्ये, तिच्यावर नजर ठेवायला येतात. तुम्हाला ऑकवर्ड नाही होत? वाटतं ना, पण काय करणार. तुला माहितीये मॉम, ते किमो सरांनाही वाटेल ते बोलत असतात. इज मॅड. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कळलं. तुला काय म्हणायचं ते कळलं. बंद करा आता हे डिस्कशन प्लीज. डॅड, ते खरंच वेडे आहेत. Shut up. त्यांचं वय काय, तुझं वय काय, किती बोलतेस. जरा भान ठेवत जा. सॉरी. ममा, जरा बघा कार्तिक उठलाय का, आणि उठला असेल ना तर त्याला सांगा ब्रेकफास्ट रेडी आहे. नाही नाही नको. 1 मिनिट. ब्रेकफास्ट त्याचा माझ्याजवळ द्या, मी घेऊन जातो. का? काय झालं? नाही नाही काय नाही, बस हमारे बाप बेटे का प्यार. अजय, तू नक्की काहीतरी लपवतोस माझ्यापासून. मला सांग काय झालंय. अरे नाही रे बाबा, खरंच काही नाही. खरंच काही नाही श्वेता. मला असं वाटतं सध्या कार्तिकला माझी थोडीशी गरज आहे म्हणून, दुसरं काय नाही. ओके. ओके, बस बस द्या. आलोच मी. कार्तिक, कार्तिक. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. अरे वा डॅड, आज तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट. This is your breakfast. Yeah, yeah, bus, Tea at your service, please. प्लीज प्लीज प्लीज. Please, 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 please. ओके. हो डॅड, आज तू ब्रेकफास्ट बनवलास. Yes, क्या बात for है. you. आय लव्ह युअर लॉट डॅड. My pleasure. मग काय, कालच्या फेज मधनं एकंदर बाहेर डॅड, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डॅड. मला खरंच आठवत नाही मी काय करत होतो, काय बोलत होतो. मला एवढं आठवतं, तू माझे शूज वगैरे काढत होतास. का काढत होतास? ठीक आहे, मी सांगितलं ना तुला. मला तो 22 ते 20 वर्षांपूर्वीचा कार्तिक काल आठवला. नाही, ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. काल मी ज्या अवस्थेत तुला पाहिलं तसं मी तुला कधीच पाहिलेलं नव्हतं. काय झालं होतं डॅड, थोडी जास्त झाली होती. नाही, पण काय 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 झालं होतं काय का. नाही, म्हणजे सांगावं असं वाटलं तर माझा काही आग्रह नाही, प्लीज. काय झालं होतं. अरे काही नाही. 1-2 मित्र भेटले होते, मग त्यांच्याशी गप्पा मारत असताना. अरे ते सगळं माहितीये मला माहितीये. या आधी तू ड्रिंक्स घेत होतास, अनेक अफेअर्स होती तुझी. होती. पण काल जी अवस्था होती तुझी तशी या आधी कधीच नव्हती. काय झालं होतं.
हे बघ कार्तिक, नशा मस्त आनंद घेण्यासाठी म्हणून करा. फ्रस्ट्रेट होऊन नशा केली की ते विष असतं. आणि ते विष माझ्या मुलाच्या अंगात भिनावं हे मला कधीही आवडणार नाही, अजिबात नाही. कसं आहे डॅड की एवढे अफेअर्स झाल्यानंतर एक मुलगी मला मनापासून आवडायला लागली. आणि काल मला कळलं की तिला मी नको आहे. आणि तिला मी तिच्या आयुष्यात नको आहे. बरेच प्रश्न विचारले स्वतःला की का नको आहे मी तिला. अशी काय चूक केली आहे मी की तिला मी नकोसा झालोय. अरे पण दरवेळी तूच चूक करत असशील असं थोडंच आहे. तिचाही काही प्रॉब्लेम असेल काय प्रॉब्लेम? किंवा तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलेलं असेल. दुसरं कोणी तिच्या आयुष्यात नाही आलं. नक्की नक्की. म्हणजे तुला खात्री आहे ना याची? हो. हा, मग काय नाही, मग काय प्रॉब्लेम नाही. नाही मी उगाच टेन्शन मध्ये आलो. म्हटलं तर हा जो कोणी दुसरा असेल ह्याचा पत्ता कसा काय कट करायचा आणि तुझं सेटिंग कसं काय लावायचं. डॅड तुला हा सगळा टाइमपास वाटतोय का? नाही रे बाळा, टाइमपास नाही, अजिबात टाइमपास नाही वाटत. बघ कार्तिक, तुझ्या मॉमचा होकार मिळवायला मला काय काय करावं लागलंय तुला माहित नाही. सॉरी, मला ऐकायचंय. मला ऐकायचंय मॉमनी तुला होकार कसा दिला ते. जाऊ दे चल. ही माझी लव्ह स्टोरी ऐकत बसलास ना तर चक्रावून जाशील एकदम. ते जाऊ दे चल. तू आधी ब्रेकफास्ट करून घे. ब्रेकफास्ट आणि 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 हा जो काही रडका चेहरा कालपासून करून बसलास ना तो पुसून टाक आणि असं छान फ्रेश हस हस. नाही असणार मी. अरे मलाही 23 वर्षापूर्वीचा कार्तिक अनुभवायचा आहे. म्हणजे ये जो पापा के हाथ के खाने का मजा है. वाह. ते जे काय असेल ते कीर्तने, तू त्यांच्याशी असं बोलायला नको होतंस. पण सर ती कोण मुलगी, कुठली मुलगी डायरेक्ट घरात घुसली आणि तिने. अरे ते सगळं ठीक आहे रे, पण मीडियाशी कसं बोलायचं हे मी तुला सांगायला हवं. जरा नम्रपणे पेशन्स ठेवून बोललास तसं काय बिघडलं असतं. हे बघा सर, मी नम्रपणेच बोलत होतो. पण अरे आजचं जग हे सोशल नेटवर्किंगचं आहे, मीडियाचं आहे. आणि हे लोक पराचा कावळा कसा करतात हे तुला मी सांगायला हवं. सर ती आली आणि मी तिला डायरेक्ट गेट आउट म्हटलं. असं घडलेलं नाहीये. त्याच्या आधी ती. अरे पण न्यूज मध्ये त्या आधी काय घडलं ते दाखवतच नाहीये ना. ते लोक फक्त एकच गोष्ट हायलाइट करतात, तू तिला गेट आउट म्हणालास बस. आणि लोक सुद्धा तेच पाहतायत. राज्याचे गृहमंत्री या कचाट्यातून सुटले नाहीत. तू काय चीज आहे रे. येऊ का साहेब? अरे वा 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 कीर्तन. आणि तुम्ही कशाला उभं राहता? बसा बसा. अरे मोठी माणसं तुम्ही. बसा बसा बसा. एकदम झकास बरं का. बसू का? हा हो, तुम्ही तर एकदम फेमस होऊन गेला ना. सगळीकडे तुमच्याच नावाची चर्चा आहे. बघा साहेब, खरं काय घडलं ना ते तुम्हाला अजूनही माहित नाहीये. अरे कसे कीर्तनी राव, काय घडलं त्याच्यापेक्षा काय दिसलं हे जास्त महत्वाचं आहे. काय साहेब? आणि तुम्ही तर आमच्या डिपार्टमेंटची इज्जतच वेशीवर टांगली. नाही आम्ही निस्तरतो आता. कसं आहे, तुम्ही करायचं आणि आम्ही निस्तरायचं. त्याच्यासाठी एवढे मोठे ऑफिसर झालो नाही का आम्ही. तुमच्यासारख्या आमच्या हाताखालच्या माणसांनी घाण करायची आणि आम्ही ती साफ करत बसायचं. सर मला सांगा आता मी नक्की काय करू? मी माफी मागू? काय उपयोग आहे त्याचा? आता माफी मागून काय उपयोग आहे? काय करू नका तुम्ही. आम्ही निस्तरतो. तुम्ही बसा कीर्तने.
येऊ का येऊ का स्टार पंचाकाचा एकदम फेमस होऊन गेला तुम्ही राव. टायमिंग बोला की. तुमच्या कालच्या कामानं करेक्ट बाण मारलाय बरं काय. हा. आता पुढे बघतो की काय करायचं ते. हं? काळजी करण्याचं काही कामच नाही हो. जोपर्यंत सरकारी नोकरीत आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार. हो कर पण नाही आणि डर पण नाही. हं?